मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर दोन राजकीय विषयांची चर्चा सध्या सुरू आहे. पहिला विषय आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार का, आणि दुसरा विषय आहे पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती, जो राज्य सरकारने घेतलेला निर्णय आहे. आणि त्यामुळे एकंदरीतच मराठी राष्ट्रवाद आणि मराठी राष्ट्रवादासाठी सर्व मराठी हिंदूंनी एकत्र यावं म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशा प्रकारची चर्चा किंवा अशा प्रकारची लोकभावना आहे असं मानलं जातं. त्याचीच चर्चा मी आज द सुनील तांबे शो मध्ये करणार आहे. मुंबई महापालिकेचं बजेट आहे 60,000 कोटी. म्हणजे हे बजेट एखाद्या छोट्या राज्याचं असतं एवढं बजेट आहे. शिवसेनेची जी ताकद आहे ती मुंबईत आहे. मुंबईत आहे म्हणजे काय, तर केवळ मुंबईमधला मराठी माणूस एवढीच ती ताकद नाही, तर मुंबई महापालिकेवरची सत्ता हे शिवसेनेचं पॉवर हाऊस होतं किंवा प्रदीर्घ काळपर्यंत जवळपास 1985 पासून 2017 पर्यंत मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये हातपाय पसरता आले. या मुंबई महापालिकेमध्ये आता काय होणार, म्हणजे आपण समजा 2017चे निवडणूक निकाल पाहिले तर असं दिसतं की मुंबई महापालिकेत एकंदर 227 जागा आहेत, म्हणजे नगरसेवकांच्या. याच्यापैकी 84 जागा शिवसेनेकडे होत्या आणि 82 भाजपकडे होत्या. 2017 साली जी निवडणूक झाली ती स्वबळावरती लढली होती. म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र लढलेले नव्हते, स्वबळावरती लढलेले होते. आणि तरी तेव्हा भाजपला त्याच्या अगोदर म्हणजे 2012 मध्ये मुंबई महापालिकेत 31 जागा होत्या, त्याच्यावरनं भाजपने 82 जागांपर्यंत मुसंडी मारली. आता मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत आपण जिंकायची असा पण भाजप नेतृत्वाने केलेला आहे. आणि त्यामुळे हा जो विषय आहे हिंदी भाषेच्या सक्तीचा, हा विषयही खरं म्हटलं तर भाजपचं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, भाजपचं म्हणण्यापेक्षा आता केंद्र सरकारचं, त्यानुसार त्रिभाषा सूत्रानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्रिभाषा सूत्र म्हणजे काय, तर एक परदेशी भाषा, एक राज्याची भाषा आणि एक अन्य कोणती भारतीय भाषा ही पहिलीपासून शिकवावी, हे त्रिभाषा सूत्र आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये हिंदीचा पहिला जो निर्णय घेतला तो हिंदीसाठी. त्याच्यावरून मोठ्या प्रमाणावरती लोकांचा, म्हणजे अनेक साहित्यिक असतील किंवा या भाषा सल्लागार समिती असेल, अनेकांनी त्याला विरोध केलेला आहे आणि त्याच्यावरती अतिशय तीव्र प्रतिक्रिया आली. त्यामुळे कालच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मराठी भाषेचीच सक्ती केली जाईल, हिंदीच्या ऐवजी आपण गुजराती किंवा कन्नड असाही पर्याय मुलांना देऊ शकतो, परंतु त्यासाठी शिक्षकांची व्यवस्था करायला लागेल आणि ती व्यवस्था करण्यासाठी शाळेतल्या 20% मुलांनी त्या एका भाषेला पसंती द्यायला हवी, अशा प्रकार. म्हणजे काही प्रमाणात त्यांनी आपलं जे पहिलं हे होतं एक पाऊल आपण मागे गेलो पहिल्या निर्णयापासून, असं त्यांनी सूचित केलेलं आहे. याचा मोठा परिणाम मराठी म्हणजे तात्काळ ताबडतोब होणारा निवडणुकीवरचा परिणाम म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काय होणार, मराठी माणसं एकत्र येणार का, आणि मराठी माणसं एकत्र येणार असतील तर त्यासाठी आपले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरती प्रभाव पडू शकतो, असं सर्वसामान्यपणे मानलं जातं. मुद्दा त्यातले 2-3 आहे. एक पहिला मुद्दा असा आहे की मनसेची ताकद काय. म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषणाला मोठ्या प्रमाणावरती लाखो लोकांची गर्दी असते. त्यांच्या भाषणाचं जे काही म्हणजे विविध वृत्तवाहिन्या त्यांच्या भाषणाचं लाईव्ह चित्रण करत असतात आणि त्यालाही मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक वर्ग लागतो. राज ठाकरे वक्ता म्हणून कमालीचे लोकप्रिय आहेत, यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. मात्र त्या सगळ्याचं परिवर्तन म्हणजे मतांमध्ये होतंय का, तर आपल्याला असं दिसतं की 2009 साली जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली
तेव्हापासून राज ठाकरेंच्या पक्षाच्या मतांमध्ये सतत घट होताना दिसते. 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये तर राज ठाकरेंच्या पक्षाला म्हणजे पहिल्यांदा 2000 मला असं वाटतं 9च्या सुमारास जी निवडणुका झाल्या होत्या तेव्हा त्यांना काहीतरी 7% मतं होती आणि आता तर ती 1%वरती येऊन म्हणजे 2024च्या निवडणुकांमध्ये ती 1%वरती आलेली आहे. म्हणजे त्यांचे जे मनसेचे मुंबई प्रमुख जे आहेत संदीप देशपांडे यांना तर उरळी मतदारसंघातनं 12 का 15,000च मतं 2024 साली मिळालेली होती. त्याचा साधा अर्थ असा आहे की राज ठाकरेंच्या मतामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट होते आहे आणि त्यांच्या पुढे आता त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना जरी भाजपने फोडलेली असली आणि शिंदे सेना आज अधिक बळकट दिसत असली किंवा अनेक शिवसेनेतले अनेक पदाधिकारी आमदार खासदार हे इकडे जाताना दिसले आपल्या शिंदे सेनेकडे आणि शिंदेंचा जरी असं म्हणणं असलं की आमचीच खरी शिवसेना आहे तरी सुद्धा जो काही शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जो कोणता स्वतंत्रपणे पाहणी केलेली आहे निरीक्षक नेमून त्यानुसार मुंबईतले शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख वगैरे हे जी काय केडर ज्याला असं म्हणतो असे जवळपास 55,000 कार्यकर्ते हे मूळ शिवसेनेशी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत आणि ही एक मोठी ताकद आहे. कारण मुंबईमध्ये शिवसेनेची शाखा जवळपास प्रत्येक गल्लीत प्रत्येक वॉर्डामध्ये तर आहेच पण वॉर्डाशिवाय प्रत्येक गल्लीतही असते आणि तिकडे शिवसैनिक कोणती ना कोणती तरी कामामध्ये सतत असतात. मग ती ॲम्ब्युलन्स असेल कोणाला गणेशोत्सव असतील किंवा राजदांड्या असतील किंवा कुठचाही स्थानिक प्रश्नावरती मग तो पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल वेजेचा प्रश्न असेल कोणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल किंवा असे कोणतेही वेगवेगळे जे प्रश्न असतात जे दैनंदिन जीवनामध्ये येतात त्याच्यामध्ये शिवसैनिक नेहमीच आघाडीवर असतात आणि ते आपल्या मदतीला धावतात. हा सामान्यपणे सर्व लोकांचा अनुभव आहे. त्यामुळे हे जे केडर आहे या बळावरती आपण जिंकू शकतो पुन्हा महापालिका ताब्यात घेऊ शकतो असा विश्वास उद्धव ठाकरे यांना वाटतो. मात्र असा विश्वास त्यानंतर त्यांच्याशिवायचे इतर जे शिवसेनेतले नेते आहेत यांना वाटतो की नाही हा एक प्रश्न आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरे यांना अशा प्रकारचा कोणताही कॉन्फिडन्स नाही. राज ठाकरे यांचा जो आत्मविश्वास आहे जो भाषणातनं दिसतो तो त्यांच्या राजकारणामध्ये दिसत नाही. राजकारणामध्ये ते नेहमीच धडसूक वृत्ती अवलंबताना दिसतात. म्हणजे कधी एकदा लाव रे तो व्हिडिओ हे त्यांचं खूप गाजलं पण त्यानंतर त्यांनी पूर्ण पळती मारली. आज मात्र परिस्थिती अशी आहे की म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या पुन्हा एक मनसे त्याच्याशिवाय काँग्रेस आणि भाजप हे असे प्रमुख दावेदार आता महापालिका निवडणुकांमध्ये आहे. म्हणजे ज्या चौरंगी लढती होत्या त्या आता 7 रंगी झालेल्या आहेत. म्हणजे आता त्याच्यामध्ये पुन्हा युती आघाडी हे सगळं होतच राहणार परंतु प्रामुख्याने दावेदार लोकांची संख्या म्हणजे पक्षांची संख्या वाढलेली आहे आणि याच्यामध्ये भाजपचा आत्मविश्वास किती मोठा असला आणि त्यांचं संघटन कौशल्य आणि पक्ष बांधणी किती चांगली असली तरी त्यांना कोणत्याही प्रकारचं जोखीम घ्यायची नाही. त्यामुळे त्यांना राज ठाकरे यांनी निदान आपल्या विरोधात बोलू नये एवढं साध्य करणं एवढंच त्यांचं उद्दिष्ट आहे. ते राज ठाकरे बरोबर युतीही करू शकत नाही आणि म्हणून त्यांनी आपले एकनाथ शिंदे यांना पाठवलेलं होतं. त्यामुळे 4 दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंकडे जेवायला गेलेले होते आणि एकनाथ शिंदेने सांगितलं की 1 महिन्यापूर्वी त्यांचा फोन आला होता म्हणून मी आता त्यांच्याबरोबर जेवायला गेलोय. आता या जेवायच्या गप्पा टप्पा हे सगळं आहे. याच्यामध्ये राज ठाकरे यांना असं वाटत असावं म्हणजे आपल्याला माहिती नाही पण त्यांनी स्वच्छपणे काहीच त्यांची म्हणजे काय नीती किंवा भूमिका आहे रणनीती काय आहे हे काही सांगितलेलं नाही. परंतु अंदाज बांधायचा तर असा बांधता येतो की शिंदे सेनेकडनं समजा 8-10 जागा जरी सुटल्या आहे ना नगरसेवक पदाच्या म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये तर राज ठाकरे यांना एक समजा आपले 8-10 नगरसेवक निवडून आले तरी पण एक सांगता येते आपली ताकद काय ही दाखवता येते. याच्यासाठी ही बोलणी असावीत असं सांगितलं जातं आणि ती शक्यता जास्त आहे. मात्र ही म्हणजे ही डिनर डिप्लोमसी ज्याला म्हणतात
किंवा त्या डिनर डिप्लोमसीमधनं त्याच्यानंतर लगेच म्हणजे 2 दिवसापूर्वीच त्यांचा जो व्हिडिओ होता, त्यांनी म्हणजे महेश मांजरेकर यांना त्यांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आमचे म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामधले जे काही मतभेद आहेत ते किरकोळ आहेत, महाराष्ट्राचं हित फार मोठं आहे आणि ते माझा युगो मी बाजूला ठेवायला तयार आहे, अशा आशयाचं विधान त्यांनी त्या मुलाखतीत केलं. आता मला जी माहिती मिळाली त्यानुसार हा व्हिडिओ साधारणपणे खूप आधी शूट केलेला आहे, परंतु तो बरोबर म्हणजे राज्य सरकारने हा जो निर्णय घेतला हिंदी भाषेच्या सक्तीचा म्हणजे शिक्षणामध्ये, त्याच्यानंतर तो बरोबर रिलीज करण्यात आलेला आहे. म्हणजे त्याचं टायमिंग जे आहे हे असं जुळून आणण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये शक्यता अशी दिसते की राज ठाकरे आता शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्याशी बार्गेनिंग करत आहे की मला इथे फुटहोल्ड कसा मिळेल, म्हणजे माझ्या पक्षाला काहीतरी एक सामाजिक आधार कसा मिळेल, याच्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ जो आहे हा म्हणजे अगोदरच तो शूट झालेला आहे, परंतु तो प्रसारित करण्याची जी तारीख आहे ती त्यांनी बरोबर वेळ साधलेली दिसते. आता याच्यातलं काय सत्य असत्य काय आहे हे महेश मांजरेकरच सांगू शकतात, परंतु महेश मांजरेकर सध्या म्हणजे त्यांची कोणीच प्रतिक्रिया घेतलेली नाही आहे, कारण ते मुंबईत नाहीत असंही सांगण्यात आलं. परंतु राज ठाकरे यांनी हा अतिशय हुशारीने ही खेळी खेळलेली आहे आणि त्याच्यावरती उद्धव ठाकरे यांची ताबडतोब प्रतिक्रिया आली. ते भाषणामध्येच ते असं म्हणाले की महाराष्ट्राचे जे शत्रू आहे उदाहरणार्थ एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांच्या सोबत जायचं नाही, हे जर का निश्चित असेल तर मग आपण एकत्र येऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं. ही काही शर्त नाही आहे, त्यांच्यामध्ये ही शर्त नाही, ही अट नाही आहे, परंतु हे म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे की हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्या शत्रूंबरोबर तुम्ही जाणार नसाल तर आपण बसू, नाहीतर तुम्ही कधी शिंदेना जेवायला बोलवाल, कधी गडकरींना भेटायला जाल, कधी आपले देवेंद्र फडणवीस यांना बोलवाल, हे जे चालू आहे हे याला पूर्णविराम द्यायला हवा असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यावरून अर्थातच आता संदीप देशपांडे म्हणजे मनसेचे संदीप देशपांडे, त्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत यांच्यामध्ये आता वाकयुद्ध किंवा वादावादी सुरू आहे आणि ती अर्थातच प्रसारमाध्यमांच्या मधून सुरू आहे. उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांनी कोणता प्रस्ताव दिलाय का? तो दिलेला नाही. त्यांची भेट केव्हा होणार आहे हे माहिती नाही. तो प्रस्ताव काय आहे हेही माहिती नाही आहे. हे दोन भाऊ या संबंधामध्ये म्हणजे प्रसार माध्यमांद्वारेच बोलतात. म्हणजे यांनी महेश मांजरेकरांना मुलाखत द्यायची, त्यानंतर त्यांनी भाषणामध्ये असं बोलायचं, असं आहे. त्या दोघांमध्ये परत संवाद झालाय का तर माहित नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की त्यांना खूप आनंद झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने या प्रस्तावाचं स्वागतच केलं पाहिजे आणि ही बातमी वाचल्यानंतर त्यांनी ताबडतोब यांना फोन केला. उद्धव आणि राज या दोघांशी त्या बोलल्या आणि त्यांना आशा वाटते असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. आता हे सगळं प्रसारमाध्यमांना काय सांगितलं, कोण काय बोललं हे जर आपण बाजूला ठेवूया, म्हणून मी म्हटलं की दिसतंय ते असं की हा जो विषय आहे महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचा, हा अगोदरच म्हणजे ती मुलाखत अगोदर शूट झालेली होती, फक्त ती वेळेवरती प्रसारित करण्यात आलेली आहे. याचा साधा अर्थ मला जो दिसतो तो राज ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याशी नीट बार्गेनिंग करतायत, घासाघीस करतायत किंवा मांडवली करतायत की मला या महापालिका निवडणुकांमध्ये आम्हाला काहीतरी एक जागा सोडा. आता भाजप पुढचा पेच असा आहे की भाजप कधीच मनसेबरोबर युती करू शकत नाही, कारण मनसेने गुजरात्यांबद्दल किंवा हिंदी भाषिकांबद्दल जे काही घोषणा म्हणजे भूमिका घेतलेल्या आहेत, कार्यक्रम हाती घेतलेले आहेत, त्यामुळे भाजप अडचणीत येईल. त्यामुळे अर्थातच एकनाथ शिंदे यांना पुढे करून भाजप या प्रकारे म्हणजे निदान यांना शांत करायचं राज ठाकरेंना, असा भाजपचं राजकारण दिसतं. आता भाजपच्या राजकारणामध्ये एक स्पष्टच आहे की भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये कोणताही ठाकरे मोठा होऊ द्यायचा नाही आहे आणि त्यासाठी ते काही काळ एकनाथ शिंदेना डील देतील. पण पुढे एकनाथ शिंदेनाही त्यांना
धक्क्यालाच लावायचंय हे स्पष्ट आहे. कारण भाजपला म्हणजे आपल्याला अमित शहा तर बोललेच होते की यावेळेला युतीचं सरकार असेल, परंतु पुढच्या खेपेला मात्र 100% भाजप. त्याच्यामध्ये अमित शहानी म्हणजे भाजपकडनं या संबंधात कोणतंही हे नाही आहे, काय आडपडदा नाही आहे. त्यांची भूमिका अतिशय स्वच्छ आहे की पुढच्या खेपेला आम्हाला 100% भाजप असंच यायचं आहे. आता भाजपची केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्येही ते सत्तेवर आहे, परंतु आता ते पूर्ण सत्ता म्हणजे जरी असली म्हणजे आताही विधानसभेचं पक्षीय बलाबल बघितलं तर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्यांना खरं तर या दोन्ही कुबड्यांची गरज नाही आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची. तरी पण त्यांना जवळ ठेवलेलं आहे. हे पण पुढच्या म्हणजे नजीकच्या भविष्यामध्ये या दोन्ही कुबड्या फेकून द्यायच्या आहेत याची पक्की कुटगाठ त्यांनी मानलेली आहे. आणि भाजपची एकंदर ज्याला असं आपण म्हणतो कूटनीती म्हणा, पक्ष बांधणी, कार्यक्रम हे सगळं लक्षात घेतलं तर म्हणजे हे त्यांचा इतिहास लक्षात घेतला तर भाजप नेहमीच आपला जो मित्रपक्ष असतो त्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकतो. जे त्यांनी शिवसेनेचं केलं तेच त्यांनी बिहारमध्ये याचं केलं, नितीश कुमारचं केलं, किंवा महबूबा मुफ्ती यांचं काश्मीरमध्ये केलं. या प्रकारचं भाजपचं राजकारण आहे. कारण भाजपला दुसरा कोणताही रिजनल पार्टी जी आहे ही मोठी होऊ द्यायची नसते आणि भाजपला सर्वंकष सत्ता आणि तो त्यांच्या म्हणजे हिंदुत्वाच्या विचारधारेमध्येच पूर्णपणे सर्वंकष सत्ता हीच आहे. ज्या प्रकारे ते काँग्रेसच्या मागे लागलेले आहेत, म्हणजे आता नॅशनल हेराल्डची जी केस आहे पूर्णपणे खोटी केस आहे ती, परंतु ईडीच्या मार्फत त्यांनी ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनाही आरोपी केलेला आहे. तर ही भाजपचं राजकारण अतिशय स्वच्छ आहे. मुद्दा आहे भाजप बरोबर असणाऱ्यांचा म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा. तर हे कोणत्या आपापल्या राजकारणाच्या सोयीनुसार ते त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांना असा विश्वास आहे की आपण कदाचित भविष्यामध्ये या भाजपवरती पलटवार करू शकतो किंवा भाजपला सोडूही शकतो, असं त्यांनी म्हणजे अशा प्रकारची त्यांची भूमिका दिसते. आणि त्यासाठी आम्ही जे आहोत ते म्हणून अजितदादा पण वारंवार सांगत असतात की आम्ही वैचारिक भूमिका, आम्ही सेक्युलरच आहोत, शाहू फुले आंबेडकर हे जे काही विचार आहेत हे आम्ही सोडलेले नाहीत, याची अजित पवारही वारंवार आठवण करून देत असतात. हा जो सगळं राजकारण आहे याच्यामध्ये आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका या अतिशय महत्वाच्या ठरत आहेत आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे यांना स्वतःचं अस्तित्व ठेवण्यासाठी म्हणजे राजकीय अस्तित्व किती भाषणाला गर्दी झाली, कार्यकर्ते असले तरी पण शेवटला ते असं असतं की तुमचं राजकीयमध्ये तुम्हाला किती टक्के मतं मिळतात, किती तुमचे नगरसेवक आहेत, किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, याच्यावरतीच तुमची जी काही बार्गेनिंगची शक्ती असते म्हणजे सौदेबाजीचं तुमचं जे काही ताकद असते ती त्याच्यावरती झोकली जाते. आणि त्यासाठी आज तरी राज ठाकरे यांना दुसरा कोणता पर्याय नाही आहे. म्हणजे त्यांना कोणत्याही परिस्थितीत, आणि ते त्यांनी वारंवार जुळवून घेतलेलंही आहे, म्हणजे आपण बघतोय त्यांच्या भूमिका नेहमी बदलत असतात. आता ही जी त्यांची परिस्थिती आहे याच्यामुळे राज ठाकरेंना खरं तर आता सर्वाधिक गरज आहे काहीतरी आपलं राजकीय अस्तित्वाची. तेवढी ती एकनाथ शिंदे किंवा आपले देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप किंवा अगदी उद्धव ठाकरे यांनाही नाही. उद्धव ठाकरे म्हटलं त्यांच्याकडे जो काही इंटरनल रिपोर्ट आहे त्यांचा, म्हणजे त्यांनी स्वतंत्र निरीक्षक नेमून जो काढलेला अहवाल त्यांच्याकडे आहे त्यानुसार मुंबईमध्ये किमान 55,000 ते 60,000 कट्टर शिवसैनिक आहेत त्यांच्याकडे जे शाखा चालवत आहे. ह्यांच्या बळावरती आपण काही ना काहीतरी चमत्कार करू शकतो असा त्यांना सार्थपणे विश्वास वाटतो. अशा प्रकारची पक्ष बांधणी राज ठाकरे यांनी केलेली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना म्हणजे ही जी चर्चा आहे ही चर्चा खरं तर राज ठाकरे आपली राजकीय ताकद कशी वाढवायची यासाठी त्यांनी राज ठाकरे यांनी सुरू केली असावी आणि ती त्यांनीच सुरू केली, कारण त्यांनीच पहिले विधान केलेलं आहे असं साधारणपणे आपल्याला दिसतं. आता ज्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की या निवडणुकांमध्ये म्हणजे महापालिका निवडणुकांमध्ये काय होईल हा जरा बाजूला ठेवूया विषय, परंतु साधा नुसता पक्षीय राजकारणाचा विचार केला तर 2009 साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची घोषणा केली आणि
महाराष्ट्राच्या विकासाचा एक ब्लूप्रिंट त्यांनी सादर केलेला होता आणि असा सादर करणारा आमचा एकमेव पक्ष असं ते सांगत असतात. आता मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांचा ब्लूप्रिंट वगैरे तयार केला असेल, पण राज ठाकरे यांनी 2009 साली जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली त्यावेळेला त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी कोण होता? भाजप होता का? काँग्रेस होता का? राष्ट्रवादी काँग्रेस होती का? कम्युनिस्ट होते का? कोण होता? शिवसेना हाच होता. कारण शिवसेनेमधूनच ते बाहेर पडले होते आणि नेहमीच असतं आपण ज्या पक्षातनं बाहेर पडतो तोच पक्ष आपला प्रमुख शत्रू असतो. आपण ज्या पक्षाशी लढत असतो तो शत्रू नसतो, आपण ज्याच्यातून बाहेर पडलो तो प्रमुख शत्रू असतो. अगदी ज्यांचं आपल्या शरद पवारांचं उदाहरण घ्या. 1999 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. का स्थापना केली? कारण त्यांना पक्षातून काढून टाकलं म्हणून त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. आणि हा नव्या पक्षाने म्हणजे त्यावेळेला 1999 साली त्यावेळेला चौरंगी लढती महाराष्ट्रात झाल्या. म्हणजे तिरंगी म्हणायला पाहिजे, कारण सेना भाजप एकत्र होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वबळावर लढले. अशा प्रकारची ती लढत झाली. त्यानंतर शरद पवार त्यांनी ताबडतोब जुळवून घेतलं आणि 99 साली लगेच काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली. हे केलं. परंतु आता म्हणजे अलीकडेच जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, काकांना सोडून पुतण्याने स्वतंत्र पक्ष आणि तो पुन्हा क्लेम करतो की माझाच पक्ष खरा, असं जेव्हा क्लेम करतोय तो त्यांचं चिन्हही पळवून घेऊन गेलेला आहे. तरी पण शरद पवार काय असं म्हणत नाही आहे की मी आता काँग्रेसमध्ये जातो म्हणून किंवा माझा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतो. याला त्यांची तयारी नाही आहे. वस्तुतः राष्ट्रवादी काँग्रेस मग ती अजित पवारांची असो किंवा शरद पवारांची आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये वैचारिक मतभेद कोणते आहेत? एकही वैचारिक मतभेद त्यांच्यामध्ये नाही. विचारधारा तीच आहे ना. गांधी, नेहरू, शाहू, फुले, आंबेडकर सगळीच तीच आहे. मुद्दा आहे की त्यामुळे ते तरी पण एकत्र म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, परंतु तेही असे याच्याप्रमाणे एकत्र येतात म्हणजे सोयीनुसार. म्हणजे आता असं आहे की शरद पवार ज्याला आपण फ्लोअर पॉलिटिक्स म्हणतो किंवा संसदीय राजकारण, संसदेतलं फ्लोअर पॉलिटिक्स म्हणजे संसदेच्या सभागृहात होणारं राजकारण, त्यामध्ये ते भाजप बरोबर असतं. म्हणजे वक्फ बिलाचं उदाहरण घ्या. वक्फ बिलाच्या बाबतीत त्यांनी काय हे केलं, म्हणजे अगोदर ते वक्फ बिल हे संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावं अशीच मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली होती जेव्हा काँग्रेसचा विरोध होता तेव्हा. पण पुढे आता जेव्हा त्याच्यावरती मतदान झालं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ राहिली. का तटस्थ राहिली? ते तटस्थ राहिले. त्यामुळे शरद पवार हे संसदीय राजकारणात म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात जरी भाजपच्या विरोधात असले तरी संसदेच्या राजकारणामध्ये ते भाजपच्या विरोधात भूमिका घेत नाही. कारण तेच आहे, त्यांचं शत्रुत्व कोणाशी आहे खरं तर, म्हणजे स्पर्धा कोणाशी आहे? त्यांची स्पर्धा अजित पवारांची नाही, त्यांची स्पर्धा अजूनही काँग्रेसशीच आहे. आणि हे अजितदादाही जाणतात. अजितदादांना म्हणजे 12 वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडला. तो कशामुळे मांडला? शरद पवारांनी त्यांना सतत ते पद दिलं म्हणून. आता नंतर यांनी दिलं ते देवेंद्र फडणवीसांनी, परंतु ते का म्हणजे हे शरद पवारांनी त्यांना म्हणजे अगदी बंड केल्यानंतरही शरद पवारांनी म्हणजे आपल्याला माहितीच आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी आता तो शरद पवारांच्या सांगण्यावरनं झाला होता का त्यांना न विचारता झाला होता का त्यांना अंधारात ठेवून झाला होता की परस्पर गैरसमजातून झाला होता, हे सगळे विषय बाजूला ठेवा. परंतु त्याच्यानंतर अजितदादांना पक्षात घेणं आणि त्यांना विधिमंडळ पक्षाचा प्रमुख करणं, त्यांना उपमुख्यमंत्री करणं, त्यांना हे देणं, अर्थमंत्रीपद देणं, हे सगळे निर्णय तर शरद पवारांचेच होते. हे काही दुसऱ्या कोणाचे नव्हते. त्यामुळे समजा असं मानलं आपण ते शरद पवारांना न सांगता झालं तरी पण हे पुढचं तर शरद पवारांच्या संमतीनेच घडलंय ना. किंवा शरद पवार आणि अजित पवार यांचं शरद पवारांची ताकद कशात आहे? शरद पवार काँग्रेसशी स्पर्धा करतायत म्हणजे कशासाठी? तर शरद पवार आणि अजित पवार यांची ताकद महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीत आहे. आणि ही सहकारी चळवळ म्हणजे आपणा बाजारसारखी ग्राहक सहकारी चळवळ नाही आहे, ग्राहक सहकारी संस्थांची चळवळ नाही आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने
साखर कारखाने आहेत आणि साखर कारखान्यांना मिळणारं कर्ज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडनं हा त्यातला महत्वाचा घटक आहे. म्हणजे आता आपण बघतोय ना की ते हे जे आहेत आमचे संग्राम थोपटे हे का जात आहेत आता भाजपमध्ये, त्यांना पक्षाने डावललं वगैरे हे सगळं बाजूला ठेवा. मुद्दा असा आहे की त्यांच्या कारखान्याला पैसे पाहिजे, ते समजा राज्य सरकारच्या संमतीशिवाय मिळू शकत नाहीये, अशी अवस्था आहे. त्यामुळे ते तिकडे जाणार हे निश्चित जवळपास निश्चित झालंय असंच बातम्या आहे. तेव्हा शरद पवार आणि अजित पवार हे दोघे मिळून काय करतायत, ते दोघे मिळून त्यांचा जो कोर किंवा त्याचा कंद मतदारसंघ त्यांचा जो आहे, हे आपापले हे जे मतदारसंघ असतातच, पण ही पॉवर हाऊस त्यांचं कोणतं आहे, सहकारी साखर कारखान्यांची चळवळ. तर त्याचे हितसंबंध राखणं हे शरद पवारांच्या दृष्टीने सगळ्यात प्रधान महत्वाचं आहे. त्यासाठी जो कोणी केंद्रामध्ये सत्तेत असेल पक्ष, त्याच्याबरोबर ते जोडून घेतात. तसं उद्धव ठाकरेंपुरचं मी आता म्हटलं, तसं उद्धव ठाकरेंचं काय आहे, तर मुंबई महापालिका हे शिवसेनेचं पॉवर हाऊस आहे. तेव्हा मुंबई महापालिका आपल्याला ताब्यात ठेवली पाहिजे आणि त्यासाठी काय कशी व्यूहरचना करायची, काय करायची, याच्यामध्ये ते वेगळं आहे. भाजपचं तर मी मगाशी म्हटलं, त्यांना हे स्पष्टच आहे की जो कोणी आता बरोबर घ्यावं, पण 100% भाजपच असेल आणि त्याच्यासाठी जे कोणी आता आपण घेऊ ते काही काळ वापरायला घेऊ, त्यानंतर त्यांना बाजूला करून टाकू. हे आणि त्याच्यामध्ये भाजपने पुन्हा काही आडपडदा ठेवलेला नाहीये. ते सगळा मैत्रीचा सगळा हा निभावतच हे करतात. म्हणजे त्यांनी पुन्हा आता नितीश कुमारांना घेतलंय, त्यांना मुख्यमंत्री केलं, परंतु आता त्यांना माहिती आहे, म्हणजे आता नितीश कुमारांची संख्या कमी आहे घरोघर. नितीश कुमार बिहार विधानसभेमध्ये नितीश कुमार स्वबळावरती काहीच करू शकत नाहीये, तरी पण त्यांनी मुख्यमंत्री, कारण भाजपची ताकद जास्त आहे, तरीही त्यांना केलं. याचं कारणच हे आहे की भाजपला त्यांचा पूर्णपणे वापर करायचा आहे आणि तो वापरून आणि आता त्यांना बाजूला करायचं आहे. आणि ते आता 2026ला ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत बिहारमध्ये, त्यावेळेला भाजप ते साध्य करेल. तीच परिस्थिती आता एकनाथ शिंदेच्या दृष्टीने असं आहे की ठाणे, आणि ते एकनाथ शिंदेचं म्हणून ते राजकारण अतिशय म्हणजे साऊथकडे पत्ते खेळत असतात ते, आणि त्यामुळे त्यांना एक आपलं अस्तित्व कसं ठेवायचंय आणि आपली शिवसेना हीच कशी खरी होईल. आता त्याच्यामध्ये एक सगळे पत्रकार आमचे अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी सांगितलंय त्यानुसार सुप्रीम कोर्टाचा शिवसेनेसंबंधातला निर्णय अजून झालेला नाही आहे. तो निर्णय झाल्यानंतर शिंदे सेनेचं काय होईल आपल्याला माहिती नाही आहे. तो निर्णय महत्वाचा आहे, तर त्याच्यानंतर काय होणार, पण तोपर्यंत तेही बार्गेन करत बसलेले आहेत आणि त्यांना अशी आशा आहे की आपल्याला काही ना काहीतरी राजकीय दृष्ट्या आपलं काही फार नुकसान होणार नाही, एवढीच ते काळजी घेत आहे. त्यामुळे असा जो सगळा तिढा आहे, याच्यामध्ये राज ठाकरे हा एकमेव राजकीय नेता असा आहे की ज्याच्याकडे गमवण्यासारखं काही नाही आहे आणि काहीतरी कमवायला मिळावं यासाठी ते अशा प्रकारची खेळी खेळत आहे. या पलीकडे मला तर असं वाटत नाही. म्हणजे खरोखर समजा त्यांना असं वाटत असेल महाराष्ट्राच्या हितासाठी, तर त्याने आपलं अस्तित्व शिवसेनेमध्ये विलीन करायला हवं. मग मनसे म्हणून हा वेगळा पक्ष कशाला पाहिजे, तुम्ही सर्व विलीनच करा ना अस्तित्व, तर मग काही प्रमाणात ताकद उभी राहू शकते. परंतु ते त्यांना करायचं नाहीये. म्हणून ते असं म्हणतायत की मी अशी हे देतो, आमच्यातले मतभेद आम्ही बाजूला ठेवू म्हणजे एक तर ते त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलेलं नाही आहे, ते त्यांनी सांगितलं महेश मांजरेकरांना. महेश मांजरेकरांना कशाला तुम्ही सांगायचं, उद्धव ठाकरेंना फोन करून सांगायचं. उद्धव ठाकरेंना काही यांनी फोन केलेला नाही, त्यांना हे काही सांगत नाही. ते सांगतायत कोणाला, महेश मांजरेकरांना. ते अगोदर सांगितलेले ते आता वेळेवरती प्रसारित केलं एवढंच. त्यामुळे ते एकत्र येतील ही आणि या संबंधातल्या प्रतिक्रिया बघा. त्याचं स्वागत कोणी केलंय, सुप्रिया सुळेंनी केलंय. त्याचं स्वागत कोणी केलंय, छगन भुजबळांनी केलंय. म्हणजे छगन भुजबळ महात्मा फुले यांच्या सिनेमाच्या वरून जो काही मोठा वादंग झाला आणि सेन्सॉर बोर्डाने जे काही त्याच्यामध्ये कट किंवा जो भाग गाळा वगैरे याच्यावरनं मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली, मोठा वाद झाला, या संबंधात छगन भुजबळ गप्प. या हिंदी भाषेच्या प्रश्नावरती छगन भुजबळ गप्प. परंतु या प्रश्नावरती मात्र म्हणाले की हे दोघे एकत्र आले तर शक्ती वाढू शकते शिवसेनेची, असं त्यांनी म्हणलेलं आहे. रामदास कदम यांनी स्वागत केलंय. हे तर चांगलं बोलले आमचे भाजपचे प्रवक्ते आहेत ते.
भाजपच्या प्रवक्त्याने सरळ सांगितलं की हे म्हणजे एकादशीने शिवरात्रीकडे जाण्यासारखं आहे, दोघी उपाशीच आहेत. त्यांनी सांगितलं की ह्याला 1% मतं आहेत, म्हणजे मनसेला 1% मतं आहेत, शिवसेनेला 9% मतं आहेत, त्याच्यात ते एकत्र आल्यानंतर काय होणार आहे, मोठे काय दिवे लावणार आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जी सगळी चर्चा सुरू आहे ती प्रामुख्याने महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांना काही ना काहीतरी एक 8-10 जागा तरी यांनी सोडाव्यात आणि आपलं काहीतरी एक राजकीय अस्तित्व मिळावं इकडे आपल्याला, याच्यासाठी राज ठाकरे यांनी केलेली ही खेळी आहे असं मला वाटतं. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि हा एपिसोड लाईकही करा, शेअरही करा, जेणेकरून तो यूट्यूबचं जो काय अल्गोरिदम आहे त्यानुसार अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल. त्याशिवाय आणखी एक काम करा, ते म्हणजे हिंदी जर्नलमध्ये तुमचं जो स्क्रीनवरती बघताय तिकडे जॉईन नावाचं एक बटन दिसेल, त्या जॉईन या बटनावरती क्लिक करा आणि हिंदी जर्नलला यथाशक्ती मदत करा. धन्यवाद.